जसा न्याय एका आमदाराच्या मुलीला मिळाला तसाच न्याय या तालुक्याच्या आदिवासी महिलेला मिळतो का नाही? टायगर जिंदा आहे यासाठी ही टायगरच या तालुक्यामध्ये वावरत असलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त करू शकतो. माझ्या व्यासपीठावर झालेल्या घटनेचा मी निषेध करतो आणि माझ्या परिवाराच्या वतीने दिलगिरी देखील व्यक्त करतो. जर उद्यापासून कोणीही पातळी सोडून राधाकृष्ण विखे पाटील साहेबांबद्दल बोलला तर याद राखा, टायगर अभी जिंदा है. तिथंच काढणार, तिथंच काढेल. माझं भाषण सुरू करण्यापूर्वी धांदरफळ मध्ये झालेल्या घटनेला मी आज तमाम महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्या घटनेचा निषेध व्यक्त करतो. त्या ठिकाणी झालेलं भाष्य, त्या ठिकाणी झालेलं वक्तृत्व हे कुठल्याही संस्कृतीला शोभणारं नाही. जो कोणी व्यक्ती माता भगिनींबद्दल, जो कोणी व्यक्ती मुलींबद्दल असं वाक्य रचना करत असेल तर त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कोणीही व्यक्ती ज्याच्या घरामध्ये बहीण असेल, आई असेल, अशा प्रकारचं वक्तव्य सहन करू शकत नाही. मी मान्य करतो की माझ्या व्यासपीठावर एका 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनी असं वक्तृत्व करणं हे निंदनीय आहे. आणि म्हणून आज तमाम जनतेच्या समोर माझ्या व्यासपीठावर झालेल्या घटनेचा मी निषेध करतो आणि माझ्या परिवाराच्या वतीने दिलगिरी देखील व्यक्त करतो. आज तो व्यक्ती जेलमध्ये आहे, पण जर आज माझ्या मनामध्ये तो मोठेपणा असेल की मी माझ्या व्यासपीठावर झालेल्या घटनेची दिलगिरी व्यक्त करत असेल तर मला आज या संगमनेर तालुक्यामध्ये पाहायचं आहे की जसं त्या ठिकाणी व्यासपीठावर एका मुलीला वादग्रस्त विधान करून चुकीचं बोललं गेलं, त्याच्या 1 तासानंतर या संगमनेर मध्ये गाडीमध्ये आल्या आमच्या आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाच्या भगिनींना या तालुक्याच्या आमदारांच्या दारुड्या कार्यकर्त्यांना हाताने ओढून काढलं. त्याची दिलगिरी कोण व्यक्त करणार? अरे तुमचे लोक दारूच्या नशेमध्ये एवढे मदमस्त झालेले होते की गाड्या थांबून आमच्या या माता भगिनींचे हात ओढले, मंगळसूत्र ओढलं, आमच्या माता भगिनींना शेतामध्ये जाऊन लपवावं लागलं. तुमच्यामध्ये ती दानत असेल तर माफी मागून दाखवा असं माझं खुलं आव्हान आहे. संगमनेरचा हा कायदा नाही. आज आलेला प्रत्येक प्रसार माध्यमाला मी विनंती करतो की हे महाराष्ट्राला दाखवा की जो न्याय एका मुलीला मिळाला का? कारण की आमच्या व्यासपीठावर ते बोललं गेलं, पण संगमनेर तालुक्याला हे पाहायचं आहे, महाराष्ट्राला हे पाहायचं आहे की या संगमनेर तालुक्यामध्ये जसा न्याय एका आमदाराच्या मुलीला मिळाला तसाच न्याय या तालुक्याच्या आदिवासी महिलेला मिळतो का नाही? जो न्याय एका मोठ्या घराच्या मुलीला मिळाला तो न्याय एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मागासवर्गीय भगिनीला मिळतो का नाही? तुमच्यावर आक्षेपार्ह व्यक्त करणारा माणूस आज जेलमध्ये आहे, पण आमच्या गोरगरीब मागासवर्गीय माता भगिनींना हात लावणारा माणूस आजही तालुक्यामध्ये उघड फिरतो. त्याचं उत्तर तुम्हाला द्यावा लागेल, पोलीस प्रशासनाला द्यावा लागेल. मी त्या सर्व तमाम माता भगिनींना विनंती करतो, त्या माझ्या सभेसाठी आल्या होत्या. अहो हे कोणी लांबून आणलं नव्हतं. पठार भागातल्या गोरगरीब मागासवर्गीय समाजाच्या महिला ज्यांचा माझ्यावर प्रेम असेल, श्रद्धा असेल, एका भावाच्या आलेल्या सभेला गाड्या थांबून यांचे दारूमध्ये मदमस्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचे हात ओढले, त्यांच्या साड्या ओढल्या, शेतामध्ये जाऊन महिला लपल्या म्हणून वाचल्या. मग आता ह्याचं उत्तर कोण देणार? हे महाराष्ट्र बघत आहे.
या तालुक्यामध्ये गरिबांना न्याय असेल तर मी विनंती करेल पोलीस प्रशासनाला, मी विनंती करेल या तालुक्याच्या आमदारांना की जो न्याय एका साधारण एका उडाराच्या मुलीला मिळाला तो न्याय तुम्ही जबाबदार आहात. तुमच्या जबाबदारीने तुम्ही तो न्याय तुमच्या सर्वसामान्य घरातल्या महिलांना देखील द्यायला हवा. 48 तास मी देतो. जसं तुमच्या घरामध्ये झालेली ती घटना, एका माणसाला उचललं काही हरकत नाही, उचललंच पाहिजे होतं. मी शब्द देतो की ज्यांनी काल माझ्या व्यासपीठावर असं घृण कृत्य केलं, असं वाक्य बोललं, त्याच्या विरोधात लढण्यासाठी वकील सुद्धा सुजय विखे पाटीलच देणार. कारण की मी अशा कुठल्याही कार्यकर्त्याचं समर्थन करू शकत नाही तो माझ्या व्यासपीठाचा वापर महिलांच्या अपमानासाठी करेल. हे जे चित्र आपल्याला पाहायला मिळालं या संगमनेर तालुक्यामध्ये, हे सगळं काय होतं? आज या ठिकाणी आपण सर्वजण आलेला आहात आणि सर्वजणांच्या माध्यमातून जो आरोप मागच्या 2 दिवसामध्ये टीव्ही माध्यमावर झाला, प्रत्येक प्रसार माध्यमांनी हे दाखवलं की सुजय विखेच्या स्टेजहून या गोष्टी घडल्या, सुजय विखेच्या स्टेजवर या गोष्टी बोलल्या गेल्या, सुजय विखेच्या स्टेजवर या गोष्टी बोलल्या गेल्यामुळं माझी संस्कृती काढण्यात आली. मग जर स्टेजवर बोलणाऱ्यांचा निकष आणि स्टेजवर बोलणाऱ्यांचं पाप जर नेत्याच्या माथी मारायचं असेल तर लाव रे तो व्हिडिओ. आणि आवाज द्या आणि ऐका आणि मग मी याच्यावर बोलेन. दक्षिणेत खासदार आपटला, आता कळालं की तो डोका आपटला. सचिन तुम्ही सुरू करून द्यायला पाहिजे होता कार्यक्रम. माझी वाट पाहायचं कारणच काय? तिकडे मुंबईत कुत्रे असल्यामुळे इथले काही कुत्रे मुंबईत फिरायला लागले. लक्षात ठेवा, मी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांची नात सुद्धा आहे. चांगली खणकावू पण शकते, चांगली खणकावू शकते. आणि हे नालायक लोक आणि यांचे नालायक कार्यकर्ते पिसळून गेलेले आहे. अरे गाव काय तुमच्या बापाचं आहे का? त्या गावाचा 7-12 तुमच्या बापाच्या नावावर आहे का? तुमची 8 वर्षाची लायकी बघाची जरा. परंतु यांच्यावर बोलताना आपोआप सभ्यतेची पातळी घसरती. इतका यांचा गलथानपणा, इतका यांचा नालायकपणा आहे. आणि म्हणून यांनी पाहुणे या विषयावर खरं म्हणजे बोलायची लायकी नाही किंवा बोलू नये. पण ती दानत तुमची नाही ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना लक्षात येते. तुम्हाला काय म्हणजे किती दुष्ट बुद्धी असावा याचं एक चांगलं उदाहरण आहे. त्या पाप्यांची जोळी वाटली जाणार आहे. ती गद्दाराला गाड्याची हीच वेळ आलेली आहे. डोक्यावर आपटल्यावर भाषण असेच होणार, वेगळे कसे होऊ शकतात? साहेब तुमच्याकडे डरकाळे फोडायचं काम चालू आहे. मी येतो संगमनेरला. जाय संगमनेरला, परत येतो का पाय? तो समाचार आम्ही पूर्णपणे घेऊ. पुरा कार्यक्रम होईल. काही तिकडची काळजी करू. या सभेमध्ये या सभा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये झाल्या. त्यांच्या व्यासपीठावर नाही, त्यांच्या मतदारसंघामध्ये झाल्या. हे सगळे बोलणारे लोक बोलत असताना या तालुक्याचे आमदार त्या स्टेजवर होते. त्यांचा कार्यकर्ता म्हणतो की साहेब तुम्ही मुंबईला होते, इथं काही कुत्रे होते जे भुकत होते आणि तुमचे साहेब हसतात. त्या ठिकाणी लोक म्हणतात, त्या ठिकाणी लोक म्हणतात हे पिसाळलेले आहेत, हा डोक्यावर पडलेला आहे. यांनी प्रत्येक वेळेस यांच्या व्यासपीठावर यांनी प्रत्येक वेळेस राहत्या तालुक्यामध्ये येऊन यांच्या व्यासपीठावर असे लोक उभे केले ज्यांनी सातत्याने माझ्या वडिलांचं हनन केलं, त्यांना आरोप केले. मी सगळं सहन केलं. एकदाही सभा उधळली नाही. यांच्या स्टेजवर बसणाऱ्या एकाही माणसाला कधी हात लागू दिला नाही. तुम्ही आमच्यावर आरोप करतात.
तुमचे संस्कार काय हे आज या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवले. आमची सहनशीलता आमची कमजोरी समजू नका. आज या तारखेपासून ती आचारसंहिता मी मोडत आहे. जर उद्यापासून कोणीही पातळी सोडून राधाकृष्ण विखे पाटील साहेबांबद्दल बोलला तर याद राखा, टायगर अभी जिंदा है. तिथंच काढणार, तिथंच काढेल. तुम्हाला भाषण करायचंय? अरे ज्या लोकांची ग्रामपंचायत मध्ये निवडून यायची लायकी नाही ते आमच्याला कार्यकर्त्यांना कुत्र म्हणतात. आणि काय महाराष्ट्राला सांगता तुम्ही सुसंस्कृत आहात? हे काय सुसंस्कृतपणाचे लक्षण आहेत? तुमच्या स्टेजवर कार्यकर्त्यांना कुत्र म्हणतात, तुम्ही हसताय. त्या ठिकाणी तुमच्या घरातले प्रतिनिधी म्हणतात एका कानफडीत लावून वाजवेल, ही सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. तुम्हाला बोलायचं असेल तर विकासावर बोला. तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात या संगमनेर विधानसभेच्या पुढच्या पिढीसाठी याच्यावर बोला. पण दुर्दैवाने त्यांच्याकडे बोलण्यासाठी विकास नाही, त्यांच्याकडे बोलण्यासाठी जनतेला देण्यासारखं काही नाही, म्हणून अशा प्रकारच्या टीका केल्या जातात. मी डोक्यावर पडलो ना, मी डोक्यावर पडलो. आता कोण कोण कोणाला पाडतं हे आता इथं बघूच आपण. मी या बोरेच्या सभेमधून त्यांना आवाहन करतो कि तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, कि तुम लाख कोशिश कर लो मुझे बदनाम करने की, मैं जब भी बिखरा हूं दुगनी रफ्तार से निकला हूं. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे चारित्र्यानंद तुमच्या माध्यमातून करण्यात आलं, मी आज या तालुक्यामध्ये असलेल्या माझ्या भगिनी जयश्रीताई थोरातांना विचारतो, अहो तुमच्या वडिलांबद्दल नाही पण नुसतं आमदाराबद्दल बोलत तुम्हाला इतकं लागलं, तुम्ही माझ्या वडिलांचं सातत्याने राहत्या तालुक्यामध्ये येऊन पातळी सोडून बोललात, मला किती लागलं पाहिजे? अरे आमच्या रक्तात दहशत नाही, आम्ही सहनशील लोक आहोत. आजपर्यंत किती जरी आमच्याबद्दल बोलले, घाण बोलले, पातळी सोडून बोलले, अरे गाडी सोडा एक सायकल सुद्धा कधी जळाली नाही. कारण की आमचे लोक संयमी आहेत. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी आम्हाला हे शिकवलं की लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या, पण खासदार साहेब आज मी तुमची माफी मागतो, आता हे होणार नाही, आता हे होणार नाही. जर कोणी पातळी सोडून बोललं, मग तो मी असो, माझ्या व्यासपीठावर असो, तर जी शिक्षा माझ्या व्यासपीठावरच्या लोकांसाठी आहे तीच शिक्षा तुमच्या व्यासपीठावरच्या लोकांना सुद्धा यापुढे देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आज त्या झालेल्या घटनेनंतर आपण अर्धा तास त्या घटनेच्या पुढे जाऊ. सभा झाली आणि सभा झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासामध्ये संगमनेर तालुक्याच्या बाहेर निघणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर 300 लोक जमा आहेत. आज एवढ्या वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये मी जरी कोणाला फोन लावला ना, माझ्यावर जर काही झालं असेल, मी जरी कार्यकर्त्यांना फोन लावला तर गोळा व्हायला 2 तास लागतात. कोणी जेवायला गेलेलं असतं, कोणी आईच्या कामासाठी गेलं असतं, कोणी दवाखान्यामध्ये गेलं असतं, कोणी आपल्या मुलीच्या उपचारासाठी गेलं असतं. असं काय घडलं की अर्ध्या तासामध्ये प्रत्येक रस्त्यावर नुसते लोक नव्हे, तलवारी घेऊन, कोयते घेऊन, काट्या घेऊन, पेट्रोल घेऊन, अशा दगडा घेऊन अर्ध्या तासामध्ये होतं सगळं. एखादं आक्षेपार्ह वक्तव्य केलं मान्य आहे, तुम्हाला त्याला जे करायचं ते करा, ज्या व्यक्तीने बोललो तो बाजूलाच. आणि आलेल्या प्रत्येक माणसाला
त्या ठिकाणी मारलं गेलं. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की घटनाक्रम कसा घडला. एका गाडीमध्ये त्या ठिकाणी असलेल्या यांच्या जिल्हा परिषद सदस्य गाडीचा नंबर आरटीओ कडून जेव्हा काढला तर गाडीमध्ये लिहिलेलं होतं रामहरी कातोरे. त्या रामहरी कातोरेच्या गाड्यामध्ये कुऱ्हाड, रॉड, कोयते, काठ्या, काँग्रेसचे झेंडे. मित्रांनो, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे तुमच्यासाठी नव्हतं. हे यांचा डाव अर्ध्या तासानंतर नव्हता. यांचा डाव हा 2 दिवसापूर्वी रचलेला कट होता आणि त्यांना मला मारायचाच होतं. पण एवढ्या गरिबांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे की त्याच्यातून मी सावध राहिलो आणि मी वाचलो. याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. काय घटना झाल्या. सहसा महाराष्ट्रामध्ये जेव्हा एखादी दंगल घडते त्या दंगलीमध्ये लोक ओळखू येत नाहीत. पण या दंगलीमध्ये कोण कोण, तुमच्या तालुक्याचे आमदारांचे भाऊ, त्यांचे पीए, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, हे सगळे त्या ठिकाणी होते. सर्वसामान्य गरीब घरातल्या मुलांना बाहेर काढून मारलं, महिलांना बाहेर काढून मारलं. अहो, हे तुमच्याच तालुक्यातले लोक आहेत. हे कोणी भाड्याने आणलेले लोक नाहीयेत. हे माझ्या प्रेमासाठी आलेले लोक आहेत. फक्त भाषणामध्ये हा तालुका माझा कुटुंब म्हणून चालत नाही. कुटुंब म्हणून जबाबदारी देखील पार पाडावी लागते. कुटुंब भाषणापुरतं नसतं. आणि मग जर कुटुंबाचे असतील 18-18 वर्षाच्या मुलांना दारू पिऊन बेधाम मारलं, तेव्हा ते मुलं माझ्याकडे आले आणि मला दाखवलं, कोणाला इथं वळवंट उठलंय, इथं हाताला वळवंट उठलंय. अरे अंधारात काय मारता. हिम्मत असेल तर दिवसा बोलवा. सुजय विखे पाहिजे तिथं यायला तयार आहे. घाबरत नाही आपण कोणाला. ही दडपशाही कोणाला दाखवताय, ही हुकुमशाही कोणाला दाखवताय. या तालुक्याच्या गोरगरीब माझ्या एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी आता यापुढे धक्का लागला तर नुसतं टायगर म्हणणार नाही, टायगर कसा वार करतो हे पण सुजय विखे दाखवून देईल. ज्या पद्धतीने, आणि मला विनंती आहे प्रसार माध्यमांच्या माझ्या मित्रांना की तुम्ही जे दाखवलं, तुमच्याकडून एक गोष्ट हुकून गेली साहेब, म्हणून तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ आणलाय. लाव रे तो व्हिडिओ. थांबा, त्यांना कॅमेरा त्या स्क्रीनवर लावू द्या आणि पूर्ण महाराष्ट्राला पाहू द्या की जो सुसंस्कृत चेहरा हा महाराष्ट्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात, या सुसंस्कृत चेहऱ्यामागे पातलेली दहशत काय असते आणि त्या रात्री काय घडलं आणि काय नाही हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलंय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे गेलं पाहिजे. माझ्या बांधवांनो, हे खाली बसा रे. ते स्क्रीनवर दिसू द्या. प्ले करा. हे झूम होतं का. पॉज कर. हे मागे जा. बस. मीडिया वालो, हे ओळखले का कोण आहेत. हे कॉर्डलेस जरा. हे जे मधले दिसतात ना पांढरे शर्टवाले, हे आमदारांचे बंधू आहेत जे काच गाडी फोडायला सगळ्यात पुढे होते. हे त्यांच्या पाठीमागे जो दिसतो ना छुटू, तो या तालुक्याचा नेता आहे. यापेक्षा मोठा पुरावा मी देऊ शकत नाही की आमदारांच्या घरच्या लोकांनी गरिबांना या तालुक्यामध्ये कसं मारलं. याच्या इतका पुरावा जर पोलिसांना दिसत असेल, माझ्यासारख्या माणसाला दिसत असेल, आणि हे लोक जर आज बाहेर मोकळे फिरत असतील, तर मग जनसामान्य माणसांनी कुठं जायचं. मग यांना बाहेर फिरू द्या आणि आमच्या लोकांना तरी जेलमध्ये एका परसात टाकून द्या. दोन्ही पैकी एक गोष्ट करा. हे कर चालू परत.
मित्रांनो, तो जो ब्राऊन कलरचा चेकवाला शर्ट आहे तो त्यांच्या गाडीमध्ये बसणारा निखिल पपडेजा आहे, जो गरिबांना तिथं मारतोय. चला पुढे दाखवा अजून. आता तुम्ही सांगा काय केलं पाहिजे. सरळ सरळ पूर्ण व्हिडिओ मध्ये दिसताय की आमदारांचे बंधू गाड्या तोडतायत. हे षडयंत्र त्यांचं होतं. या प्राणघातक हल्ल्याचं आणि सुजय विखेला मारण्याचा कट हा दुसरा कोणी नाही तर इंद्रजीत थोरात रचला होता, असं माझं स्पष्ट मत आहे. या ठिकाणी हा सूत्रधार कोण आहे हे पोलिसांनी शोधावं. आणि हे जर लोक मोगडे फिरत असतील तर मग हा संगमनेर तालुक्याचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर जाऊ द्या. हा संगमनेर तालुक्याचा सत्य चेहरा महाराष्ट्रासमोर जाऊ द्या. लोकांना कळू द्या की ज्या महाराष्ट्रामध्ये या तालुक्याचं एक वेगळं चित्र या ठिकाणचे आमदार निर्माण करायचा प्रयत्न करतायत, ते चित्र आणि वास्तविकतेमध्ये किती फरक आहे हे या तालुक्याच्या जनतेने, या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे. आज ही झालेली घटना माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न करत असतील, बिंदास करा. एक सुजय विखे संपल्याने हे वादळ थांबणार नाही. एक सुजय विखे थांबल्याने हे वादळ थांबणार नाही. या वेळेस हे वादळ 20 तारखेला परिवर्तन केल्याशिवाय थांबणार नाही, या संगमनेर तालुक्याच्या जनतेने ठरवलेलं आहे. आज या तालुक्याच्या माध्यमातून तुम्ही मला मारण्यासाठी लोक पाठवले, एक कट रचला. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे कि मैं सागर से भी गहरा हूं. तुम कितने कंकड़ फेंकोगे? मैं सागर से भी गहरा हूं. तुम कितने कंकड़ फेंकोगे? चुन चुनकर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे? अनेक वर्षापासून ही दहशत जनसामान्य माणसाच्या मनामध्ये होती. अनेक वर्षापासून हे सगळं चित्र हे आजचं नाहीये, हे लपलेलं होतं, हे दडलेलं होतं. आणि म्हणून या चित्राच्या माध्यमातून आज या संगमनेर तालुक्याचं वास्तव्य समोर आलंय. हे सगळे लोक जे तुम्हाला पाहायला मिळाले, या लोकांनी सातत्याने वर्षानुवर्ष गरिबांचा छळ केलाय, सर्वसामान्यांचा छळ केलाय, गरिबांना दाबलेला आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करेन, माझं हे स्वप्न नव्हतं, मला अजिबात अपेक्षा नव्हती की मी संगमनेर मध्ये आल्यावर हे सगळं घडावं. मला ही अजिबात अपेक्षा नव्हती की सुजय विखेच्या संगमनेरच्या या दौऱ्यामध्ये युवकांना मार खावा लागावा. मी यासाठी या तालुक्यामध्ये नाही आलो की महिला देखील सुरक्षित भावना या ठिकाणी करू शकत नाही. मी या ठिकाणी आलो होतो या भागातल्या मुलांना एक उज्ज्वल भविष्य दाखवण्यासाठी. मी या भागामध्ये आलो होतो 40 वर्षापासून पाण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी. मी इथं आलो होतो ज्या सर्वसामान्य नागरिकांना ज्यांच्याकडे खडी क्रशर नाही, जे वाळू तस्कर नाहीत, त्या लोकांना आवाज देण्यासाठी. पण हे तुम्हाला दिसलं नाही, हे तुम्हाला पाहवलं गेलं नाही. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी हे कारस्थान केलं. माझी हात जोडून पोलीस प्रशासनाला विनंती आहे, हे सगळं घडत असताना आज निवडणूक आयोगासमोर पोलीस प्रशासनाची तितकीच जबाबदारी आहे. तुम्ही जर या तालुक्याच्या गोरगरीब जनतेला न्याय देऊ शकला नाहीत तर उद्या पोलिसांवर देखील कोणाचा विश्वास राहणार नाही. पोलिसांनी ज्या लोकांनी आज माता भगिनींच्या चारित्र्य हनन केलं, ज्या लोकांनी लोक मारले, गाड्या जाळल्या, या लोकांना जर आपण न्याय देऊ शकलो नाही
तर मग बंद करून टाका हे पोलीस स्टेशन आणि बंद करून टाका हे पोस्टिंग. नको कोणाला चौकी. पोलीस जर संरक्षण देऊ शकेल नसेल आणि पोलीस जर यांना अटक करणार नसेल आणि पोलीस जर यांना घाबरून थांबत असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मला सांगा की आमच्याकडून हे होणार नाही. तुम्ही मागं थांबा. आम्हाला काय करायचं आम्ही आमचं पाहून घेऊ. आम्ही ते लोक आहोत जे प्रशासनावर विश्वास ठेवतात. आम्ही ते लोक आहोत जे या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणूक आयोगावर विश्वास ठेवतात. आम्ही ते लोक आहोत जे प्रशासनाच्या कार्यवाहीची वाट पाहणारे लोक आहोत. आम्ही कधीही कायदा हातात घेणार नाही. पण आमच्या अंत आणि सहनशीलतेचा अंत पाहू नका. आम्हाला या ठिकाणी आमच्या स्वतःच्या हक्कासाठी, आमच्या माया बहिणींची इज्जत वाचवण्यासाठी कायदा सुव्यवस्था हातात घेण्यापर्यंत मजबूर करू नका. हे काम तुमचं आहे. आमचं काम मतदानाचं आहे. आम्ही आमच्या मतदानाच्या माध्यमातून परिवर्तन घडून दाखवणार आणि तुम्ही तुमच्या कायद्याच्या माध्यमातून या नाराधमांना तुम्ही आतमध्ये टाकल्याशिवाय या संगमनेर तालुक्यावर तुमचा विश्वास कधी बसणार नाही. कधी विचार केला की जे आपण वारंवार डायलॉग बोललो, टायगर जिंदा है, टायगर जिंदा है, हा का नारा दिला? कधी कोणाला लक्षातच नाही आलं. तुम्हाला वाटलं का ते पिक्चरचा डायलॉग? तुम्हाला वाटलं का ते इलेक्शनचा डायलॉग? टायगर जिंदा है यासाठी की टायगरच या तालुक्यामध्ये वावरत असलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त करू शकतो. बिबट्याचा बंदोबस्त फक्त वाघच करू शकतो. जे बिबटे जनसामान्य माणसांना मारून टाकतात, जे बिबटे गोरगरीब जनतेचं रक्त सोकतात, जे बिबटे दुसऱ्याच्या हक्काचं अन्न ओढून स्वतःचं पोट भरतात, अशा बिबट्यांना निपटण्यासाठी वाघाची गरज होती आणि म्हणून टायगर जिंदा आहे हे मी बोललो.